सो मित्रांनो, आजचा ब्लॉग स्टार्ट होतोय गाडीतून आणि आता सकाळच्या वाजलेत 10 आणि मी आता निघालोय स्टुडिओकडं. तर स्टुडिओला जायला खूपच लेट होतोय, उठायला पण लेट होतोय, संध्याकाळी झोपायला लेट होत असल्यामुळं सकाळी उठायला लेट होतोय. तर चला तर जाऊया स्टुडिओला. पण त्या चावी दिली का रे? चावी दिली ना? हा दिलं. आज मित्रांनो घरापाशी ब्लॉग शूट करू शकलो नाही कारण लाईटच नव्हती, त्यामुळे मोबाईलच चार्जिंग नव्हता. नंतर मी सकाळी उठल्यानंतर गाडीमध्ये मोबाईल चार्जिंग लावला आणि आपला ब्लॉग गाडीपासून स्टार्ट केला. मित्रांनो, आता सध्या मी सातारा सोलापूर रोडवर आहे, जे की मसवडकडे माझ्या स्टुडिओकडे जाताना रोड लागतो. तर बघू शकता ही रोडची अवस्था, म्हणजे हायवे आहे हो सातारा सोलापूर. हे बघा मित्रांनो, किती मोठं खड्डं येतं की रस्त्याचा विषयच नाही इथनं पुढं, नामोनिशाणच नाही रस्त्याचं. हे बघा साईडला असं आहे की या ठिकाणी तर ॲक्सिडेंट असलं बेकार होतं की बस. डोळ्यासमोर बघितलं तर इथं ॲक्सिडेंट झालेलं. बघा खड्डं बघा कसलं मोठं येतं. साईडला वस्त्या येते, घरं येते साईडला आणि इथून चांगला रस्ता आहे. मग इथून पूर्णपणे मसवडपर्यंत चांगला रोड आहे. आता पोचलोय मसवडमध्ये. हा मसवडचा मेन चौक आहे, बघू शकता इकडं. आणि ह्या मेन चौकातूनच इकडं या साईडला ढालमावा शॉपिंग कॉम्प्लेक्स आहे आणि इकडंच आपलं स्टुडिओ आहे. तर इथून पुढं आपण गाडी लावून माघारी येणार आहे मी सध्या, कारण की इथं गाडी लावायला कुठं जागा नसते आणि पार्किंगच नाही असं. तर आपल्याला एक जागा भेटली ती पार्किंगची, तिथं मी लावतो गाडी आणि तिकडंच चाललोय मी आता सध्या. साईड बघू शकता मित्रांनो, बघू शकता ही रोड आहे आणि रोडवरती इकडं गाड्या लावून पोरं जाते ते आतमध्ये. या साईडला बघू शकता सगळ्या गाड्या लावून जाते ती पोरं. मित्रांनो चुकीचं आहे असं रोडवर गाड्या लावून, प्रॉब्लेम होऊ शकतो काही पण. फायनली बसली गाडी आपली, तर जाऊया. पण मी पार्किंग मध्ये पोहोचलोय, पण येताना असला मोठा प्रॉब्लेम झाला की दोन्ही साईडला 2 गाड्या होत्या. दोन्हीकडच्या साईडला असं रोड होता आणि रोडवरती गाड्या लावून पोरं, तिथं अकॅडमी आहे पण त्यांना पण समजलं पाहिजे की पार्किंगमध्ये गाडी लावली पाहिजे, कारण की साईडनं गाडी येऊ शकते. तर मित्रांनो ह्या सगळ्याची काळजी घ्या आणि गाड्या साईडला लावत जावा. बसलोय आता स्टुडिओमध्ये आणि बघू शकता इकडं कम्प्युटर चालू केलं आणि काम चालू करायचं आहे आता मला. जस्ट खूप लेट झाला आहे तरीसुद्धा आपण आलोय. आणि आजचं शेड्यूल जरा वेगळंच होतं की आज मला सांगोलला जायचं होतं, पण तो दुपारपासून पुढं मी जाईल शक्यतो सांगोलला. तिथून आपल्याला एक जॉब आणायचा आहे, तर आता काम चालू केलं आहे मी. पार्सल आलं आहे आपल्याला शीतल लॅबवरून. आपलं काम सगळं शीतल लॅबला असते, तिथून पार्सल आपल्याला येतं 7-12 चहामध्ये आणि 7-12 चहामधनं आपल्याकडे येतं. तर बघूया उघडून. म्हणजे एक 8-12ची फ्रेम आहे. फ्रेम इथं होत नाही, हे बाहेर, आणि फॉर्मवरती प्रिंटिंग देतो आपण. स्टुडिओमध्ये खूप कचरा झालाय, तो कचरा काढून बाहेर टाकतो आता मी. मी आता सध्या आलो RK फ्रेम या ठिकाणी. फ्रेम मेकर्स ते फोटोग्राफर पण आहेत, तसं आपल्या फ्रेम असं असेच बनवतात. मॅन्युफॅक्चरिंग त्यांचं एक मशीन आहे, बघू शकता या साईडला. तुम्हाला जर फ्रेमा पाहिजे असतात 12-18, 8-12, तर तुम्ही एकदा अवश्य भेट द्या. नमस्कार. कुठल्या प्रकारच्या फ्रेमा तयार होते आपल्याकडे? आपल्यापाशी बारक्यात 30 रुपयापासून 3000 पर्यंत 5000 पर्यंत फ्रेम तयार होते.
आपलं काम करून आपल्याला सोडायचं पण काम करायला लागले तर एवढं मोठं पुण्याचं काम करायचं सारखे. चला गाडीवर त्यांच्या. मित्रांनो परत एकदा आपण आलोय 7-12 चहामध्ये. बघू शकता इकडं आपला बालाभाऊ इकडं चहा बचत होतोय. आणि चहा कसा आहे दिवसातनं कितीतरी वेळा पेलं तरी पेवाच वाटतो असा चहा आहे तेव्हा 7-12 चहा. डोअर कटिंग. आजच्या व्हिडिओमध्ये फक्त एवढंच. आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा. इन्फॉर्मेटिव्ह वाटला तरच, तुम्हाला आवडला असेल तरच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.